नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी संप्रदानकारक विभक्तीचे उदाहरण कोणते? ऑप्शन आहे ए. मी घरी गेलो, बी. त्याने मला पुस्तक दिले, सी. ती शाळेत जाते, डी. आम्ही खेळलो. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. त्याने मला पुस्तक दिले. खालीलपैकी संप्रदानकारक विभक्तीचे उदाहरण म्हणजे त्याने मला पुस्तक दिले हे आहे. कारण मला इथे क्रियेचा लाभार्थी ज्याला पुस्तक मिळाले तो आहे, त्यामुळे त्याने मला पुस्तक दिले हे संप्रदानकारक विभक्तीचे उदाहरण आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. पाऊस पडत होता या वाक्यात पडत होता हा कोणत्या काळाचा प्रयोग आहे? ऑप्शन आहे ए. वर्तमान काळ, बी. अपूर्ण भूतकाळ, सी. पूर्ण भूतकाळ, डी. भविष्यकाळ. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अपूर्ण भूतकाळ. पाऊस पडत होता या वाक्यात पडत होता हा अपूर्ण भूतकाळाचा प्रयोग आहे. कारण पडत होता इथे भूतकाळात सुरू असलेली क्रिया दाखवत आहे, त्यामुळे हा अपूर्ण भूतकाळ आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. तो अभ्यास करतो या वाक्यात तो या शब्दाचा कारक कोणता? ऑप्शन आहे ए. कर्मणी, बी. कर्ता, सी. करण, डी. संप्रदान. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कर्ता. कारण जो क्रिया करतो तो कर्ता कारक आहे, त्यामुळे इथे तो हा कर्ता आहे. तो अभ्यास करतो या वाक्यात तो अभ्यास करत असल्यामुळे तो हा कर्ता आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. सत्य हेच बोलावे या वाक्यात हेच हा कोणता शब्द प्रकार आहे? ऑप्शन आहे ए. क्रियापद, बी. विशेषण, सी. नाम, डी. अव्यय. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. विशेषण. सत्य हेच बोलावे या वाक्यात हेच हा विशेषण हा शब्द प्रकार आहे. कारण हेच हा शब्द सत्य या नामाचे गुण दाखवतो, त्यामुळे सत्य हेच बोलावे या वाक्यात हेच हा विशेषण शब्द प्रकार आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. विद्यार्थी या शब्दाचे समास रूप काय आहे? ऑप्शन आहे ए. कर्मधारय, बी. तत्पुरुष, सी. द्वंद्व, डी. बहुव्रीही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. तत्पुरुष. विद्यार्थी या शब्दाचे समान रूप तत्पुरुष आहे. कारण विद्येचा आदी म्हणजे अभ्यास करणारा, त्यामुळे विद्यार्थी हा तत्पुरुष समास आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. तो खेळत राहिला या वाक्यात कोणता प्रयोग आहे? ऑप्शन आहे ए. संभाव्य, बी. सतत म्हणजेच कंटिन्युअस, सी. विधिलिंग, डी. पूर्ण भूतकाळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सतत, कंटिन्युअस. राहिला या शब्दाने क्रिया सतत सुरू असल्याचे दिसते, त्यामुळे तो खेळत राहिला या वाक्यात कंटिन्युअस प्रयोग आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराज महान होते या वाक्यात कोणता अलंकार आहे? ऑप्शन आहे ए. उत्प्रेक्षा, बी. गुणोक्ती, सी. रूपक, डी. विरोधाभास. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गुणोक्ती. शिवाजी महाराज महान होते
या वाक्यात गुणोक्ती अलंकार आहे, कारण वाक्यात वस्तुस्थिती दाखवणारे उदाहरण आहे. त्यामुळे शिवाजी महाराज महान होते या वाक्यात गुणोक्ती अलंकार आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पक्षी उडतो येथे उडतो या क्रियापदाचा पुरुष कोणता आहे? ऑप्शन आहे ए प्रथम पुरुष, बी तृतीय पुरुष, सी मध्यम पुरुष, डी द्वितीय पुरुष. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तृतीय पुरुष. पक्षी उडतो येथे उडतो या क्रियापदाचा तृतीय पुरुष आहे, कारण तो, ती, ते म्हणजे तृतीय पुरुष आणि पक्षी उडतो येथे उडतो या क्रियापदाचा पुरुष तृतीय आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. राम पुण्यास गेला या वाक्यात पुण्यास या शब्दाचा कारक कोणता? ऑप्शन आहे ए कर्ता, बी अधिकरण, सी कर्म, डी संप्रदान. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अधिकरण. राम पुण्यास गेला या वाक्यात पुण्यास या शब्दाचा अधिकरण कारक आहे, कारण ज्या ठिकाणी क्रिया घडते त्यास अधिकरण कारक म्हणतात आणि इथे क्रिया पुण्यास घडली, त्यामुळे पुण्यास या शब्दाचा अधिकरण कारक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. स्वच्छता ही सेवा या वाक्यात कोणता प्रयोग आहे? ऑप्शन आहे ए कर्मणी प्रयोग, बी कर्तरी प्रयोग, सी भावे प्रयोग, डी संभावना. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्तरी प्रयोग. स्वच्छता ही सेवा या वाक्यात कर्तरी प्रयोग आहे, कारण स्वच्छता ही सेवा आहे आणि कर्ता आहे आणि त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. कुत्र्याने मांजरीस पळवले या वाक्यात कुत्र्याने हा कोणता कारक आहे? ऑप्शन आहे ए कर्ता, बी करण, सी कर्म, डी अधिकरण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी करण. कुत्र्याने मांजरीस पळविले या वाक्यात कुत्र्याने हा करणकारक आहे, कारण क्रिया ज्या साधनाने केली जाते तो करणकारक. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पाऊस येऊ शकतो या वाक्यात कोणता प्रयोग आहे? ऑप्शन आहे ए विधिलिंग, बी संभाव्य, सी पूर्ण भूतकाळ, डी भावे प्रयोग. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संभाव्य. पाऊस येऊ शकतो या वाक्यात संभाव्य प्रयोग आहे, कारण पाऊस येऊ शकतो म्हणजे इथे शक्यता दाखवली आहे, त्यामुळे येथे संभाव्य प्रयोग आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. जल ही जीवन आहे या वाक्यात जल शब्द कोणत्या लिंगाचा आहे? ऑप्शन आहे ए स्त्रीलिंग, बी नपुसकलिंग, सी पुल्लिंग, डी सामान्य लिंग. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नपुसकलिंग. जल ही जीवन है या वाक्यात जल हा शब्द नपुसकलिंगाचा आहे, कारण जल म्हणजेच पाणी आणि पाणी हे नपुसकलिंगी आहे, त्यामुळे जल हे नपुसकलिंगी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मी वाचतो या वाक्यात कोणता काळ आहे? ऑप्शन आहे ए पूर्ण भूतकाळ, बी वर्तमान काळ, सी अपूर्ण भूतकाळ, डी भविष्यकाळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्तमान काळ, कारण वाचतो म्हणजे ही आता सुरू असलेली क्रिया आहे, त्यामुळे मी वाचतो या वाक्यात वर्तमान काळ आहे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. तो मुलगा चपळ आहे येथे चपळ हा कोणता शब्द प्रकार आहे? ऑप्शन आहे ए नाम, बी विशेषण, सी क्रियापद, डी सर्वनाम. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेषण.
चपळ हा शब्दप्रकार विशेषण आहे, कारण चपळ हा शब्द मुलगा या नामाची विशेषता दाखवतो, त्यामुळे तो विशेषण आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील.